इतकी वाईट वेळ येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं। आम्ही दोघे एकमेकांसमोर आहे, सोबत आहे, तरी आमच्यात संवाद नाही घडू शकत आहे। त्यात स्वानंदी आणि माझ्या नात्यामध्ये आलेला तणाव, हेही तिला दिसत असेल, त्याचा तिला त्रास होत असेल। माझ्यावर आलेलं संकट तिने एकतर स्वतःवर ओढवून घेतलं आणि मुलगा म्हणून मी काहीच करू शकत नाहीये। कधी कधी ना या विचाराने झोपही येत नाही। मणी, काय ना, प्रत्येकाच्या नशिबातले भोग प्रत्येकाला भोगावेच लागतात, त्यातून कोणाचीही सुटका नाहीये। आणि सगळे दिवस सारखे नसतात, दिवस बदलतात। आपलंही तसंच होणार आहे। जिवंत असेपर्यंत बदलले म्हणजे झालं, पण सध्या तरी तसं काही वाटत नाही। जे घडावं अपेक्षित आहे तसं काहीच घडत नाही, सगळं उलटच होत चाललंय। हे बघ मणी, कुठलंही नातं एका मर्यादेच्या पलीकडे आपण ताणलं ना की ते तुटतं। आणि म्हणून कुठलं नातं किती ताणायचं आणि कधी सोडायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। माझ्या राजकीय करिअरच्या सुरुवातीमध्ये मी अनेक दौऱ्याला जायचो, प्रचार सभांना जायचो, जेल भरू असो, तर दिवसभर मी बाहेर असायचो। घरात पाऊलच टिकायचं नाही माझं। आणि शालिनीचं नुकतं लग्न झालं होतं। माझं असं विचित्र जे काही लाईफस्टाईल होती ना माझी, ती बघून ती खूप कंटाळायची। पण जे आमच्यामध्ये खटके उडायला लागले, त्याचं रूपांतर नंतर भांडणामध्ये झालं। कित्येक दिवस आम्ही एकाच घरात राहायचो, पण आम्ही एकमेकांशी बोलायचो नाही। आम्ही एक दिवस कंटाळली आणि म्हणाली मला हे घर सोडून जायचं। मी म्हटलं ठीक आहे, जा तू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, समजा तू हे घर सोडलंस तर ह्याच्या पुढे ह्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील। शालिनीचं बाहेर पडणारं पाऊल थांबलं। मी तिला समजावलं की हीच माझ्या कामाची रीत आहे, हीच माझ्या कामाची गरज आहे। काय मी ते नातं ताणलं नाही, पण ते सोडून दिलं मी। पण सध्या तू जर माझ्या कारकिर्दीच्या आड येणार असशील ना, तर आपण वेळीच वेगळं झालेलं चांगलं। काय तो निर्णय घेणं कठीण होतं, पण मी तो घेतला, कारण आमच्या दोघांच्या दृष्टीने तो योग्य होता। आणि म्हणूनच सांगतोय मणी तुला, आज आम्ही दोघंही सुखी आहोत, आनंदी आहोत। साहेब, स्वानंदी आणि माझ्या नात्यात फक्त तणाव नाहीये, आम्हा दोघांमध्ये एक तिसरा व्यक्ती दुष्यंत, आणि तो स्वानंदीच्या बाळाचा बाप आहे।